वेलकम बॅक टू ओमकार केळुसकर ब्लॉगच्या वेलकम बॅक टू ओमकार केळुसकर ब्लॉग चॅनल. ओमकार केळुसकर ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आणि दिवाळी सुरू होत आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मी आज आलेलो आहे माटुंग्याला सिटी लाईटमध्ये कंदील गल्लीमध्ये. आणि कंदील गल्ली ही माटुंग्यामध्ये खूप फेमस आहे आणि ते कंदील आपल्याला पाहण्यासारखे असतात. दिवाळीची खरेदी सुरू झाली आहे, दिवाळी तोंडावरती आहे आणि लोकांची धावपळ सुरू झाली आहे. आता आपण इथली धावपळ पाहणार आहोत. इथे कंदील गल्लीमध्ये धावपळ कशी सुरू आहे, लोकांची कंदील घेण्याची इथे लगबग पद्धत कशी चालू आहे आणि ते कंदील तुम्हाला वेगवेगळ्या विविध प्रकारामध्ये पाहायला मिळतात. आणि इथले आपण प्राईस जाणून घेणार काय आहेत. आपण ह्या मार्केट पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कंदील गल्ली फेमस आहे. तर आपण ह्या वर्षीचा मार्केट 2025 मधली कंदील गल्ली आपण पाहणार आहोत. तर आपल्या चॅनल असंच कंटिन्यू राहा आणि ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त वेळ न झाला तर आपण डायरेक्ट जाऊया कंदील गल्लीमध्ये. तुम्ही आपल्या व्हिडिओला असंच कंटिन्यू राहा. आपण जाऊया पुढे काहीच वेळात कंदील गल्लीमध्ये. तर आपण कंदील गल्लीमध्ये आलेलो आहोत आणि कंदील गल्ली इथून चालू होते. समोरचा सिटी लाईट मार्केट आहे, मच्छी मार्केट, आणि इथून कंदील गल्ली चालू होते. परत त्या साईडला सुद्धा कंदील लागतात, या साईडला पण कंदील लागलेले आहेत. आपण कंदील गल्ली एक्सप्लोर करूया या. तर इथे सगळे कंदील लागलेले आहेत. सुरुवात इथूनच आहे, पुढे गेला तर गल्ली आहे. इथे पण बघा सुंदर कंदील आहे. गणपती बाप्पाच्या व्हिडिओ नंतर डायरेक्ट इथेच येते कंदील गल्लीमध्ये. नवरात्रामध्ये व्लॉग करायला भेटला नाही, शॉर्ट व्हिडिओ केला. आता आपण कंदील गल्लीमध्ये आलेलो आहोत. तिथे पण सुंदर कंदील आहे बघा. खूप वेळानंतर आपले व्हिडिओ येत आहेत. पुढे वरच्या अँगलला इथे सगळे ताऱ्यावाले कंदील आहेत आणि इथे वरती बघितलं एकदम चांगले कंदील इथे पाहायला मिळतात. एकाच व्हरायटीचे कंदील इथे खूप प्रमाणात आहेत. अशी कंदील गल्ली आहे. सुरुवातीला अशा कंदील तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आज गर्दी खूप आहे कंदील गल्लीमध्ये. इथे पण या साईडला पण सुंदर कंदील आहे बघा, गोल्डन टाईप मध्ये. कापडाचे रे कापडी कंदील आहेत. इथे पण कंदील गल्लीमध्ये आलात तर दिवे वगैरे आहेत. आणि हे पण सगळे कापडी कंदील आहेत. सुंदर कंदील इथे पाहायला भेटतात. इथे तर रेंज असेल ना 500-600 पण तरी रेंज आहे इथे. 300-350 चालू होतं. पुढे इथे दिवे वगैरे आहेत. तुम्हाला पाहिजे तर दिवे पण घेऊ शकतात. ही पूर्ण कंदीलासाठी प्रसिद्ध आहे. इथे पण छोटे कंदील तुम्ही विंडोजला वगैरे लावू शकतात. त्या टाईपचे पण कंदील तुम्हाला इकडे पाहायला मिळतात कंदील गल्लीमध्ये. इथे पण सेम कंदील आहेत. इथे पूर्ण कंदीलाची पूर्ण लाईनच आहे. कंदील गल्लीमध्ये आज गर्दी सुरू झाली आहे. 4 दिवसापूर्वी इथे कंदील लागले आहेत, 5 दिवसापासून. इथे पण एक कागदी कंदील तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी कागदापासून बनलेले कंदील आहेत या साईडला. आणि या साईडला तुम्ही माझ्या राईट साईडला बघशाल तर कंदिलाचे ढिगारेच पडले आहेत. आणि वरती एकदम सुंदर कंदील आहेत. आणि हे पेपरवाले कंदील छोटे छोटे जे आपण विंडो लावतो, खिडक्यांना लावतो, ते पण इकडे आहेत. अशी कंदिलांची व्हरायटी आहे ह्या वर्षी 2025 मध्ये. चल पुढे. आज कंदील गल्ली भरलेली आहे. रात्रीचे 11 वाजलेत, 10:30 झालेत. आणि इथे तुम्हाला गर्दी बघत असाल की खरेदीसाठी किती गर्दी आहे रात्री 11 वाजता पण इकडे. अशी कंदील गल्ली भरली आहे, गजबजली आहे.
माटुंग्याची सिटी लाईटची. त्याच्याही पुढे इथे तुम्हाला चांदणेवाले इथे कंदील पाहतो ते पण बघायला भेटतात. छोटे कंदील पुन्हा इकडे आहेत. त्यांची मार्केट रेंज चालू होते 350 पासून. 350-500 रेटमध्ये मला इथे मिळून जातात. तर आपण पुढे जाणार आहोत. तर इथे पण तुम्हाला कंदील पाहायला भेटतात. वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला कंदील ते पाहायला मिळतात. चांदण्यावाले कंदील तुम्ही इथे पाहिले, पुन्हा कापडीवाले पाहिले. सगळीकडे सेम व्हरायटी पण आहेत, छोटे छोटे कंदील पण आहेत. पुढे इथे सुद्धा आपण क्रेप कागदाने बनवतो असे कंदील आहेत. क्रेप कागदाने बनवलेले कंदील टाईपचे खूप मस्त कंदील आहे तिकडे. नक्कीच तुम्ही इथे येऊन आपले कंदील घेऊ शकता. स्टॉप. आता पुन्हा पुढे आल्यानंतर या कंदील गल्लीमध्ये हे सगळे कंदील पाहायला भेटतात. छोटे छोटे कंदील आहे तिकडे तुम्ही पाहू शकतात विंडोला लावण्यासाठी. आणि इथे तर पूर्ण मस्त सुंदर कंदिलाची रांगच लागली आहे. हेही वरती बघताल तर ऑरेंज कलरमध्ये, भगव्या कलरमध्ये, गुलाबी कलरमध्ये, पिवळ्या कलरमध्ये असे सेम व्हरायटीज आहेत. इथे तर कंदिलांची लाईनच लागली आहे. सुंदर कंदील आहे बघा. पूर्ण लाईन पाहायला भेटते कंदिलांची. इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीतले कंदील पाहायला मिळतात. खूप वेळानंतर इथे व्हरायटी झाली आहे कंदिलामध्ये. लाईटिंग आहे प्रत्येक कंदिलामध्ये तुम्ही पाहू शकतात. इथे पण बघा गोलाकार कंदील आहेत आणि लाईटिंग आहे प्रत्येक कंदीलमध्ये. व्हरायटी इथे तुम्हाला पुढे पाहायला मिळते. सेम पुढे पण छोटे कंदील आहेत, त्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहे. वेगवेगळ्या पुढे व्हरायटीज बदलत जातात कंदिलांमध्ये. शुभ दीपावली, हॅपी दिवाळी वगैरे याच्यावरती लिहिलेलं आहे. टायपोग्राफी तुम्हाला मिळते. आणि इथे पुढे गेल्यावरती श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पुढच्या कंदिलांमध्ये तुकोबा आहेत, विठ्ठल, अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट संकल्पना तुम्हाला इथे पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज पण आहेत. ते वेगळी व्हरायटी आपल्याला पुढे येऊन पाहायला मिळते कंदिलांमध्ये. इथे बघा एक वेगळ्या प्रकारे शंखासारखे असलेले कंदील आहेत, शोपीस सारखे. सेम इथे मोठे कंदील सुद्धा तुम्हाला बनवून भेटतात, जे तुम्ही सार्वजनिक कंदील बनवतात तसे पण इथे कंदील आहेत मोठे मोठे. पूर्ण कंदील गल्ली आज गजबजली आहे. हे सगळे वरती लागलेले कंदील. इथे पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे कंदील पाहायला मिळतात बघा. पुढे आल्यानंतर व्हरायटी चेंज होते, प्रत्येकांची वेगवेगळी कॉन्सेप्ट ठरलेली आहे. सेम इथे पण कंदील बघा, हा बघा भगव्यामधला वेगळी व्हरायटी इकडे मला भेटते. 11 वाजले इकडे. आणि पारंपरिक कंदील पण आहे इकडे. सगळे पारंपरिक कंदील आहेत भगवे. इथे सगळे पारंपरिक कंदील आहेत वरती, भगवे कंदील. इथे पण बनवलेले कंदील आहेत बघा. कापडी आहेत, वेगळी व्हरायटी आहे. हा एक वेगळा कंदील आहे, खूप सुंदर कंदील आहे. इथे बघा तुम्हाला वेगवेगळे कंदील पाहायला मिळतात. ही लाईन पूर्ण वेगवेगळ्या कंदिलाने भरलेली गेलेली आहे. ही पण बघा, आपण सुंदर व्हरायटीमध्ये असलेला कंदील आहे. त्याची रेंज तर जास्त असणार, मे बी 550च्या पुढे. पुढे जाऊया आपण. इथे बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि विठ्ठलाची असलेली कंदील आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळे कंदील पाहायला भेटतात. वरती पण बघितला दिवा आहे, पूर्ण शेप, हे वेगवेगळे शेप इथे तुम्हाला वापरले गेले आहेत कंदिलांमध्ये. असेही कंदील तुम्हाला इकडे मिळून जातात. ही पण एक सुंदर कंदील आहे. असे बघा पूर्ण
कंदिलासाठी प्रसिद्ध असलेली ही माटुंगा सिटी लाईट मधली कंदील गल्ली. अगदी शेवटपर्यंत इथे कंदील असतात. कंदीलच नसतात तर इथे दिवे वगैरे पण भेटतात आजूबाजूला. ते बघा असे दिवे वगैरे त्या कंदील गल्लीमध्ये पाहायला मिळतात. इथे पण तुम्ही बघशाल तर फ्रेमवाले कंदील आहेत. साधारणतः ह्याची रेंज काय असेल? ह्याची रेंज काय असेल? 1800 रुपये रेंज, म्हणजे 1000च्या पुढेच इथे असे फ्रेममधले ग्रेड आहेत. इथे पण छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम असलेली कंदील आहे. वेगवेगळे कॉन्सेप्ट आहे तिकडे. इथे पण तुम्ही बघताल तर कंदील गल्लीचा हा एक गोल टर्नला इथपर्यंत पूर्ण अशी कंदील गल्ली आहे. इथे पूर्ण भागामध्ये कंदील लागलेले असतात. सध्या आता सुरुवात झालेली आहे या कंदील गल्लीला. नक्कीच तुम्ही इथे आपले कंदील घेऊ शकता. बघा कंदील गल्ली ही पूर्ण संपतच नाही. ज्या पुढे कंदील लागलेले असतात, घरगुती कंदील पण असतात घरातून बनवलेले. ते सगळे छोटे कंदील आहेत. इथे पाहू शकते एकदम सुंदर कंदील आहेत. इथे पण खाली बघितलं तर नक्षी वगैरे एकदम सुंदर काम झालेलं आहे कंदिलांवरती. अप्रतिम. पुढे ही सगळी गल्ली कंदिलाने भरलेली आहे. कंदील गल्लीने एंड पर्यंत तिकडे पूर्ण कंदील आहेत. ही गल्ली संपतच नाही. इथे पण तुम्हाला एक वेगळा कंदील पाहायला भेटतो. एकदम सुंदर कंदील आहे. अशी व्हरायटीज इकडे आहेत कंदिलांमध्ये. पुढे आलं की तुमची व्हरायटीज कंदिलाची बदलत जाते. सगळे वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत इकडे. इथे पण खाली बघशाल तर एकदम सुंदर कंदील आहेत, एकदम डायनामिक. इथे येऊन कंदील गल्ली संपत नाही तर त्याच्याही पुढे जाऊन कंदील गल्ली आहे. इथे कंदील गल्लीमध्ये एक तुम्हाला वेगळी व्हरायटीज पाहायला मिळते. डायनामिक कंदील तुम्ही पाहू शकता. ते कंदिलाचे वेगवेगळे शेप्स आहेत, वेगवेगळ्या पद्धतीतले ते कंदील आहेत. हे खूप आकर्षण असतं कंदिलांमध्ये. इथे तेच आपल्याला इथे पाहायला मिळतं. शोपीस सारखे कंदील आहे तिकडे. अशी कंदील गल्ली आहे. तुम्ही पाहू शकता तर तिथपर्यंत कंदील गल्ली ही भरलेली आहे. अगदी शेवटपर्यंत कंदील गल्ली आहे तिकडे. हा रस्ता डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जातो. त्याच गल्लीत ही बरोबर कंदील गल्ली आहे. कंदील गल्लीला आम्ही पुढे आलेलो आहे आणि हे कंदीला तुम्ही बघू शकतात. इथे पण कंदील संपत नाही, त्या पुढे पण कंदील आणि घराच्या इथे बाजूला असलेले कंदील दरवर्षी इथे पाहायला मिळतात. बनवलेले कंदील आहेत हे. इथे एक कॉर्नरला कंदील तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्याही पुढे जाऊन कंदील खूप आहेत. सध्या कंदील गल्ली ही इथपर्यंतच भरलेली या वर्षी, आता पूर्ण भरलेली असते. बघू शकतो इथे सुंदर कंदील आहेत. आता आपण कंदील गल्लीची सफर करतो इथे. आणि कंदील गल्ली इथे एंड होत नाही, त्याच्या पुढे पण आहे. तर तुम्ही पाहू शकतात इथे पण कंदील आहे आणि तिथे पण कंदील आहे. त्याच्या बाजूला पण तिथेही कंदील आहे. ही पूर्ण गल्ली कंदिलाने भरलेली असते. 4-5 दिवसानंतर इथे खूप गर्दी होणार आहे. दिवाळी अजून तोंडावरती आहे तर लोकांची गर्दी आता काही दिवसांनी वाढेल. आज आपण व्हिडिओ करतोय, व्हिडिओ करायला पण जागा नसणार आहे एवढी अशी कंदील गल्ली आहे. आपण या कंदील गल्लीची सफर करतोय. बघू शकता आतापर्यंत इथपर्यंत संपलेले आहेत कंदील. म्हणजे इथली रेंज 350 पासून चालू होते ते 1000च्या पुढे आहे. आपण प्राइस डिस्कस केलं नाही कारण की इथे कोणाला जास्त बोलायला वेळ नसतो, कारण की काम जास्त आहे आणि काम खूप वाढलेलं आहे. आपण जिथे गेलो तिथे थोडा चर्चा केली, त्यांच्याशी बोलता आलं, रेट करता आले. अट्रॅक्टिव्ह कंदील होते ते आपण एक्सप्लोर केले. तर आपण इथेच थांबणार आहोत आज कंदील गल्लीची सफर करता इथे आज आपण व्हिडिओ आपली एंड करत आहोत. तर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल ना त्यांनी ओमकार केवुसकर ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ओमकार केवुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतं. आणि आज कंदील गल्लीची व्हिडिओ घेऊन आलो. गणपतीच्या विसर्जनानंतरचा हा माझा
नंतरचा ब्रेकडाऊन असलेला ब्लॉग आहे, मोठा ब्लॉग, तो तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला असे सपोर्ट करत राहा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आतासाठी दिवाळीच्या मुहूर्तावर वाट पहा दुसरी व्हिडिओ काय असेल.